नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण BCS या इटालियन कंपनीच्या 742 आणि 750 या दोन पॉवर विडर्सना जोडता येणाऱ्या 25 पेक्षा अधिक अटॅचमेंटची माहिती करून घेणार आहोत। तर चला मग पाहूया कोणती आहेत ती अवजारे जी मजुरांवर आणि रसायनांवर होणारा खर्च कमी करून उत्पादन आणि उत्पन्न वाढवतील। पहिली अटॅचमेंट ऊस भरणी शाफ्ट। या अटॅचमेंटचा वापर ऊस लागण व खोडवा यामध्ये सुद्धा होतो। ऊस भरणीच्या शाफ्टने सर्व पिकांमध्ये 2 फुटापासून 5 फुटापर्यंत भरणी करता येते। दुसरी अटॅचमेंट आहे रेझर 1। याचा वापर सरी तयार करणे, बेड बनवणे यासाठी होतो। ही अटॅचमेंट रोटर पाठीमागे चालते। रेझर आणि रोटर एका वेळी जोडता येतो। तिसरी अटॅचमेंट रेझर 2। हे समोर चालणाऱ्या मशीनसाठी अत्यंत उपयुक्त अटॅचमेंट आहे, तसेच आले व ऊस भरणीसाठी अत्यंत उपयुक्त आहे। चौथी अटॅचमेंट सीट। BCS पॉवर विडरला सीट सुद्धा अटॅच होते। लांब अंतराच्या शेतीसाठी सीटचा उपयोग केला जातो। पाचवी अटॅचमेंट खोडवा कटर। या अटॅचमेंटचा वापर खोडवा कटिंगसाठी केला जातो। सहावी अटॅचमेंट आहे आले हळद भरणीसाठी शाफ्ट। याने आल्यामध्ये व हळदीमध्ये भरणी करता येते। आल्यामध्ये BCSचे सर्व मॉडेल पहिली, दुसरी, तिसरी व चौथी भरणी अतिशय चांगल्या प्रकारे करता येते व आल्याचे उत्पन्न भरघोस वाढते असा आले उत्पादकांचा अनुभव आहे। सहावी अटॅचमेंट आहे स्प्रे पंप। याचा वापर औषधे, कीटकनाशक, खते शेतात फवारणीसाठी केला जातो। आठवी अटॅचमेंट आहे ग्रास कटर। ग्रास कटरचा उपयोग शेतातील गवत कापण्यासाठी केला जातो। नववी अटॅचमेंट आहे लॉन मोवर। याचा उपयोग लॉनमधील गवत कट करण्यासाठी केला जातो। दहावी अटॅचमेंट आहे सीड ड्रिल। या अटॅचमेंटचा उपयोग बियाणे पेरणीसाठी केला जातो। 11वी अटॅचमेंट आहे ट्रॉली। याचा उपयोग लागवड, वैरण, धान्य, फळे, भाजीपाला इत्यादी वस्तू शेतात ने-आण करण्यासाठी केला जातो। 12वी अटॅचमेंट आहे ब्लेड रनर किंवा मल्चर। याचा वापर पालाकुट्टीसाठी किंवा ताक, ढेलचा इत्यादी पिकांसाठी सुद्धा उपयुक्त आहे। 13वी अटॅचमेंट आहे स्वीपर। या अटॅचमेंटचा वापर कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी धूळ, कचरा साफ करण्यासाठी केला जातो व धान्य गोळा करण्यासाठीही उपयुक्त आहे। 14वी अटॅचमेंट आहे रिपर। याचा वापर मका, ज्वारी, भात, गहू, सोयाबीन तसेच लांब चारा पिके कापण्यासाठी केला जातो। 15वे अटॅचमेंट आहे ग्राउंड ब्लास्टर। याने नांगरणी करता येते, तसेच चढउतार जमिनीत चर काढणे, नाले काढणे, पाण्याचा पाट तयार करणे यासाठीही उपयुक्त आहे। 16वे अटॅचमेंट आहे डिगर। या अटॅचमेंटचा वापर बटाटे, हळद, रताळे काढण्यासाठी केला जातो। 17वे अटॅचमेंट आहे केजविल। केजविलचा वापर चिखलणीसाठी केला जातो। 18वे अटॅचमेंट आहे कल्टिवेटर। याचा वापर शेतातील तण काढण्यासाठी, माती पलटी करण्यासाठी केला जातो। 19वे अटॅचमेंट आहे वॉटर पंप। कॅनॉल, विहीर, तलाव, नदी इत्यादीमधून पाणी काढण्यासाठी वॉटर पंपचा वापर केला जातो। 20वे अटॅचमेंट आहे जनरेटर। शेतामध्ये ज्या ठिकाणी लाईट नाही तेथे जनरेटर जोडता येतो। 21वे अटॅचमेंट आहे श्रेडर। याचा उपयोग झाडांच्या फांद्या बारीक करण्यासाठी केला जातो। 22वे अटॅचमेंट आहे सिंगल नांगर। याचा उपयोग नांगरणीसाठी केला जातो, तसेच डबल नांगरही या मशीनला जोडता येतात। 23वे अटॅचमेंट आहे स्नो थ्रोअर। याचा वापर बर्फ साफ करण्यासाठी केला जातो। 24वे अटॅचमेंट आहे पुश ब्लेड। याचा उपयोग माती किंवा गोट्यातील शेण गोळा करण्यासाठी केला जातो। 25वे अटॅचमेंट मशीन। या अटॅचमेंटचा वापर धान्य मळण्यासाठी केला जातो। 26वे अटॅचमेंट आहे रोटरी ट्रॅव्हल व्हील। सीट ऐवजी व्हील अटॅच करता येते। 28वे अटॅचमेंट आहे क्विक हिच। या सर्व अटॅचमेंट्स इझी जोडता खुलता येण्यासाठी क्विक हिचने सहज कोणतीही अवजारे जोडता येतात। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला शेतातील कामे जलद आणि सोप्या पद्धतीने कमी खर्चात करायचे असतील आजच भेट द्या धनराज एंटरप्राइजेस कराड। अधिक माहितीसाठी धनराज एंटरप्राइजेस या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।